नमस्कार मंडळी, आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। आरोग्य हीच आपली संपदा। अर्थातच ज्याप्रमाणे आपण धनसंचय करत असतो, एक एक रुपया जमा करत असतो, तसंच योग करून आपल्या आरोग्यामध्ये प्रत्येक क्षणी आपण वृद्धी करत असतो, त्याला वृद्धिंगत करत असतो। उत्तम आरोग्यासाठीची ही योग क्रिया म्हणजेच योग। आज हा विषय याच्यासाठी कारण आपल्या सोबत आहेत नागपूरची योगिनी मी म्हणेन तिला अशा धनश्री लेकुरवाळे। सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया आणि मग त्यांच्याकडून जाणून घेऊया। धनश्री मॅम, आपलं खूप खूप स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमात। थँक्यू। सर्वप्रथम आम्हाला आपल्याविषयी ऐकायला आवडेल की तुम्ही योगाची सुरुवात कशी केली? मला 23 वर्ष झाले योगा या क्षेत्रामध्ये। अगदी लहानपणापासून ही सुरुवात होती आणि त्यावेळी मला वाटतं की योगा ॲज अ स्पोर्ट्स म्हणून कोणालाच माहिती नव्हतं। आई सुद्धा डॉक्टर प्रेमा लेकुरवाळे या सुद्धा नॅशनल चॅम्पियन आहे, पण माझं असं होतं की माझ्या घरामध्ये बाबा कबड्डी प्लेयर आणि आई योगपटू, तर मला स्पोर्ट्समध्ये जायचं होतं, पण मी कधी हे ठरवलं नव्हतं की आई ज्या स्पोर्ट्समध्ये त्याचमध्ये जायचं आहे, कारण आमच्याकडे एक खेळाडू वृत्तीचंच वातावरण होतं घरामध्ये। आम्ही तिघं पण बहीण भाऊ हे खेळामध्ये पहिलेपासूनच होतं, तर यांचं पण मला वाटतं एक स्वप्न असेल आईबाबांचं की योगामध्ये किंवा कुठल्या तरी गेममध्ये आमच्या मुलांनी यावं, तर मी योगा हे क्षेत्र निवडलं आणि 23 वर्षापूर्वी मी योगाची सुरुवात केली। आणि ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळेस सांगताना मला खूप मजा वाटते, कारण स्टार्टिंग ही जी माझी होती ती योगा नव्हतं। स्टार्टिंग माझा जो गेम होता तो होता व्हॉलीबॉल आणि स्विमिंग, तर मी स्विमर होते आणि व्हॉलीबॉल खेळत होते, त्यामुळे योगाशी माझा काहीच संबंध नव्हता। पण कुठला पण गेम जेव्हा आपण खेळतो तर मला वाटतं की योगा करायलाच पाहिजे, कारण फ्लेक्झिबिलिटी हा खूप मॅटर करतं। स्ट्रेंथ जर वाढवायची होती मला स्विमिंगमध्ये तर मला योगा खूप हेल्प करणार होतं, तर त्यामुळे कुठे ना कुठे बाळ कडू जे म्हणतो ते आईने योगाचं दिलं होतं, त्यामुळे योगामध्ये एक इंटरेस्ट आला। आणि हळूहळू जेव्हा चॅम्पियनशिप खेळत गेली त्यावेळी मी बघितलं की योगा तर मी करत आहे, पण एक आपण ट्राय करायला पाहिजे की योगाच्या कॉम्पिटिशन खेळून बघायला पाहिजे की कसं वाटतं, की काय आई जे खेळते आहे ते कसं करता येईल आपल्याला। तर मी स्विमिंग केली, मी स्विमिंगमध्ये कॉम्पिटिशन जिंकल्या, त्याच्यानंतर व्हॉलीबॉलमध्ये कॉम्पिटिशन्स खेळल्या, पण एक कुठेतरी मेडल जे भेटलं ते पहिलं मेडल मी म्हणेल की ते होतं मला योगामध्ये। तर तो इंटरेस्ट तिथनं क्रिएट झाला आणि आज बघता बघता मला 23 वर्ष आणि भारतासाठी 23 पदकं जिंकण्यात आली। म्हणूनच आम्ही अगदी तुम्हाला नागपूरचा अभिमान म्हणतो, नागपूरची योगिनी म्हणून तुम्ही ओळखल्या जाता। हा जर्नी कसा होता? बघा, मी म्हणेल कुठला पण गेम असेल किंवा कुठली पण जर्नी असेल ती खूप डिफिकल्ट असतं, कारण मार्ग हा सरळ कधीच नसतो, त्याच्यात ट्विस्ट अँड टर्न येणारच आहे। तर माझ्या पण लाईफमध्ये खूप जास्त ट्विस्ट अँड टर्न होते। म्हणजे मला आठवतं आणि माझ्या डॉक्टर्सला आठवतं की मी प्रत्येक इंटरनॅशनल खेळायला जाते आणि त्यावेळी कुठली ना कुठली इंजुरी ही सोबत असते। मला माहिती नाही का, आजपर्यंतचा माझा रेकॉर्ड आहे, मी कुठेतरी गेली इंटरनॅशनलला आणि त्याआधी माझं इंजुरी असतंच, पण जे एक इंजुरीमधनं निघणं, ट्विस्ट करणं, कारण बघा बऱ्याचदा असं होतं कधी माझा पाय फ्रॅक्चर आहे, डॉक्टर सांगतात की धनश्री तुला योगा आता थोडा काही महिन्यांसाठी स्टॉप कर, आणि सडन तुमच्या पुढे कॉम्पिटिशन येतं। तर मला वाटतं कुठला पण खेळाडू तिथेच अगदी आता कसं होईल हाच त्याच्या पुढे प्रश्न असतो, कारण एवढ्या वर्षाची मेहनत ती असते। आणि इंटरनॅशनल चॅम्पियनशिपसाठी जर तुम्हाला कुठलं इतकं चांगली अपॉर्च्युनिटी जर येत असेल तर ती सोडायची नव्हती। कारण माझा एक लेटेस्टचा मी अनुभव सांगेल। आता जस्ट आपण बघितलं की मागल्या महिन्यामध्ये मी इंडियासाठी पदक जिंकलं आहे, ते माझं 23वं पदक आहे भारतासाठी। आणि त्याच्याच बेसिसवरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एशियन गेम्स हे पुढल्या वर्षी जपानमध्ये होणार आहे 2026ला। एक खूप चांगला हा चान्स माझ्याजवळ होता। काही महिन्यांपूर्वी मला चिकनगुन्या झाला होता, पण मला माहिती आहे मी योगातली आहे आणि योगा हा खूप चांगला रिकवर करू शकतो मी चिकनगुन्याच्या याच्यावरती। तर अगदी मला म्हणजे खाली बसणं सुद्धा व्हायचं नाही, आणि योगा म्हटल्यानंतर आपण बघतो पद्मासन आहे, वेगवेगळे आसनं आपल्याला करावे लागतात। एक खूप मोठा टास्क होता की ज्यावेळी मला चालता येत नाहीये, मला उठता येत नाहीये, आणि अशा वेळी ती अपॉर्च्युनिटी माझ्याजवळ आली आहे। पण मी ठरवलं की योगाने याच्यातनं काहीतरी आपल्याला रिकवर करता येईल, आणि फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन मी खेळायला गेले आणि बघा मला तिथे गोल्ड मेडल मिळालं। आणि जे 23वं माझं खूप महत्त्वाचं गोल्ड मेडल होतं, कारण ती जर्नी अशी होती आता जी जस्ट मी जिंकून आली आहे,
एशियन गेम्सकडे एक पाऊल मी पुढे टाकण्यासाठी मला खूप महत्त्वाचं ते एक होतं मेडल, तर मी तिथे टाकले. आणि ट्विस्ट अँड टर्न माझे सांगेल, कारण मी 2013 पासनं भारतासाठी खेळते आहे. आणि कुठला पण प्लेयर असेल तर मला वाटतं की त्याच्यासाठी आपल्या ब्लेझरवरती इंडिया जे असतं ते सगळ्यात खूप मॅटर करतं. माझ्यासाठी सुद्धा ते खूप महत्त्वाचा चान्स होता. 2013ला मी मलेशियाला खेळले, 2014ला साऊथ कोरिया, 2015ला आपण सगळ्यांनी योग दिवस सेलिब्रेट केला आणि त्यावेळी मी थायलंडला होते. आणि त्याच वेळी सेम इयरला वर्ल्ड चॅम्पियनशिप माझी होती मलेशियाला, तिथे खेळले. 2016ला व्हिएतनाम, 2017ला सिंगापूर, 2018ला साऊथ अमेरिका अर्जेंटिना, आणि 2018ला सेम भारतामध्ये सुद्धा योगाच्या चॅम्पियनशिप झाल्या होत्या. नंतर 2019ला मी परत साऊथ कोरियाला खेळले होते एशियन चॅम्पियनशिपमध्ये. आणि नंतर आपण बघितलं की कोविड, तर कोविडमुळे काही 5 वर्ष आमच्या कॉम्पिटिशन झाल्या नाही. आणि आत्ता जो होता इयर, जो एशियन गेमच्या अगदी मला जवळ घेऊन जाणारा होता, तर तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आणि तो हे इयर होतं की आत्ता कंटिन्यू जे बॅकड्रॉप झालं आहे, कारण 5 वर्ष कुठल्या पण खेळाडूला मी बघितलं की 5 वर्ष गॅप झाल्यानंतर परत त्याच वेळी कमबॅक करणं हे खूप मोठं असतं. आणि लहान मुलं खूप लवकर कमबॅक करू शकता, पण एका एज नंतर तुम्ही परत त्याच स्पिरिटमध्ये कमबॅक करणं, कारण आतापर्यंत तुमच्या नावापुढे धनश्री लेकुरवा इंटरनॅशनल योगपटू हे लागलं होतं आणि त्याला मला करायचं नव्हतं. तर खूप सगळे लाईफमध्ये ट्विस्ट अँड टर्न आले, कधी मेडिकल इमर्जन्सी झाल्या, कधी मला कुठले त्रास झाले, पण मी म्हणेल की त्याच्यावर मात करणं, पुढे जाणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. आणि त्यासाठी मला सगळ्या नागरिकांचा सपोर्ट होता, संपूर्ण भारतीय लोकांचा सपोर्ट होता, पॅरेंट्स आणि गुरुजनांचा सपोर्ट होता. म्हणून मला वाटतं 23वं मेडल घेणं माझ्यासाठी थोडं इझी होतं. दॅट्स ग्रेट. हा खूप मोठा जर्नी आहे तुमचा. ह्या सगळ्या जर्नीमध्ये खूप अनुभव आले असतील, त्यातला एखादा आमच्यासोबत शेअर करा. 2014ला मी तो नक्की शेअर करू शकेल, कारण एक काहीतरी वेगळं भारतीय मुलीसाठी असं होतं की 2013ला जेव्हा मी गेली आणि त्यावेळी आपल्या इथनं कोणीच नव्हतं, म्हणजे मला माहिती सुद्धा नव्हतं इंटरनॅशनल गेल्यानंतर एक कसं फील असतं किंवा योगामध्ये काय आपल्याला पुढे करता येईल हे मला त्याची आयडिया नव्हती. पण 2014ला आम्ही जेव्हा दिल्ली एअरपोर्टला गेलो तेव्हा आमचे जे प्रेसिडेंट होते ते मला फक्त म्हणायचे, धनश्री तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. आय थॉट की मी 1 वर्षानंतर आता सिनियर झाली आहे, तर असतं ना की खूप मस्ती केल्या होत्या, तर मला पक्क काहीतरी ऐकवणार आहे हे. पण ते तसं जर्नी नव्हतं. आम्ही जेव्हा सिओल एअरपोर्टला म्हणजे साऊथ कोरियाला ज्यावेळी गेलो, तर उतरल्यापासनं प्रत्येक स्क्वेअरमध्ये धनश्री लेकुरवाचे बॅनर्स होते. म्हणजे एका भारतीय मुलीचे फॉरेनमध्ये प्रत्येक स्क्वेअरमध्ये व्हेन्यूपर्यंत बॅनर्स लागणं, मला वाटतं ती माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती, प्रत्येकासाठी होती. कारण सहजासहजी असं कधीच कोणाचं बॅनर लागत नाही आणि परदेशामध्ये इतकं मोठं अचिव्हमेंट मिळणं खूप महत्त्वाचं होतं. उतरल्याबरोबर बॅनर, आणि त्याच्यानंतर आम्ही कुठे पण शॉपिंगला जाते तर प्रत्येक जण आम्हाला तो बॅनर दाखवत होता. आणि कारण तिथे कोरियामध्ये एक प्रॉब्लेम आहे की त्यांना इंग्लिश सुद्धा प्रॉपरली येत नाही, तर त्यावेळी असं होतं की ते आम्हाला बॅनरकडे दाखवून ते मला दाखवायचं आणि मला खूप त्याचा बेनिफिट झाला. शॉपिंगमध्ये गेल्यानंतर डिस्काउंट भेटलं की एक वेगळं काहीतरी, म्हणजे खूप वेगळी मजा होती आणि तो अनुभव खूप चांगला होता. आणि त्यावेळी पहिल्यांदा असं झालं की माझ्याकडे सिम पण नव्हतं की मी घरी येऊन पहिले सांगेल घरच्यांना फोन करून की नाही माझं असं असं लागलंय, कारण तो एक आनंद तो वेगळा असतो की तो आपण शब्दांमध्ये एक्सप्रेस नाही करू शकत. आणि असं की सगळ्यात पहिले कोणाला, तर नक्की आईला तो सांगायचा असतो. तर माझ्यासाठी ते खूप मोठं एक वेगळा अनुभव होता. खूप छान. असे अनेक अनुभव तुला मिळतील पुढे पण. एक प्रश्न माझा असा आहे की या वर्षीचा आता योग डे लगेच येतोय काही दिवसातच, त्याची काय संकल्पना आहे आणि काय तयारी त्या दृष्टीने सुरू आहे? यावर्षीचा जो योग दिवस आहे तो आपण बघितलंय मन की बातमध्ये आपल्या मोदी सरांनी जे सांगितलं आहे, 1 अर्थ 1 हेल्थ. याचा अर्थ आहे की एक जी पृथ्वी आहे त्याच्यावरती जी काही संख्या आहे, लोकसंख्या आहे, त्याच्यामधला हा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो हेल्दी असायला पाहिजे, हा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. आणि बघता बघता 10 वर्ष मी म्हणेल की किती चांगले आणि आपले योगा डेचे गेले आहे. दशकपूर्तीचं हे ओकेजन आहे यावर्षी. येस, डेफिनेटली 10वं वर्ष हे खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकाने मी म्हणेल की याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. खूपच छान. सध्या खूप स्ट्रेस सगळ्यांना जाणवतो, खूप हाय पॅकेजेस आहेत, पण त्यासोबतच काम करण्याचं टेन्शन पण खूप आहे. विशेषतः यंगस्टर्समध्ये हे प्रमाण खूप जास्त दिसतं. काय सजेस्ट कराल तुम्ही की त्यांनी कसा योग आत्मसात करायला हवाय? बघा,
मी म्हणेल की कुठला पण यंगस्टर असेल किंवा कोणी पण असेल, आज प्रत्येकाची जी जीवनशैली आहे ती खूप धावपळीची झाली आहे आणि या धावपळीच्या जीवनामध्ये मेंटल स्ट्रेस आपण खूप जास्त घेतोय. सडन कुठल्या पण गोष्टीचा असं आपण लहान मुलांना पण बघतो, जर आईने कुठल्या गोष्टीला नाही म्हटलं तरी ते मुलं सुद्धाच मेंटल स्ट्रेसमध्ये जात आहे. आणि हे एक खूप मोठं कारण आहे की आपल्या मागे जे कुठले आपण म्हणजे सगळ्यात जास्त आपल्या मागे आपण बघतोय की रोगराई वाढली आहे, ती का बरं? तर मेंटल स्ट्रेस. कुठली पण सुरुवात जी होते ती मेंटल स्ट्रेसनी होते. तर मी जितके पण यंगस्टर्स आहेत त्यांना सांगेल, कारण आपण आज IT वर्क सगळ्यात जास्त आपण बघतोय आणि त्यांच्यामध्ये असं की टाइम लिमिट आहेच नाही. जे पहिले होतं की गव्हर्नमेंट जॉब असेल तर तुम्हाला 10 ते 5 हा जॉब करायचा आहे, त्याच्यानंतर तुम्ही फॅमिली लाईफ देऊ शकत होते. पण आताच्या यंगस्टर्समध्ये तसं नाही, कारण आपण पळतोय हे पैशांच्या मागे, किंवा आपण पळतोय जे आजकाल जी काही आपल्या लाईफस्टाईल दिसते ती प्रत्येकाला चांगली करून घ्यायची आहे, तर याच्या मागे. तर त्याच्या ते बघता बघता आपण ऑब्झर्व करायला लागलो एकामेकांकडे की हा यांनी हे घेतलं तर मी का नाही. मला वाटतं याच्यामुळे पण आपला मेंटल स्ट्रेस आहे तो खूप जास्त वाढतोय. आणि या मेंटल स्ट्रेसमध्ये जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर सगळ्यात चांगलं आहे योगा. तर योगामध्ये जर तुम्ही बघा, मला माहिती आहे प्रत्येकाजवळ फोन्स आहे, प्रत्येकाजवळ सगळ्या गोष्टी आहे, पण तो फोन काही वेळासाठी तुम्हाला साईड ठेवावं लागेल आणि थोडा वेळ तुम्ही आपल्या जीवनशैलीमध्ये योगाला तुम्हाला कुठेतरी तो स्थान द्यावीच लागेल. जर ती जागा द्याल तर पुढे येणाऱ्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही मेंटली फिट राहा. कारण कुठलाच डॉक्टर मला वाटत नाही मेंटली, बघा आजकाल मी बघते हे छोटे छोटे आमचं इन्स्टिट्यूट आहे, त्या इन्स्टिट्यूटमध्ये पण मी योगामध्ये बघते की छोट्या मुलांना पण ताणतणाव आहे किंवा यंगस्टर्समध्ये काय प्रॉब्लेम झालाय ना, मेंटल स्ट्रेस इतका वाढल्यानंतर त्यांना मेडिसिन घ्यावी लागत आहे. पण कुठल्या मेडिसिननी मला खरंच सांगा की योगाने जितकं तुम्ही फिट राहाल, मेंटल स्ट्रेस तुम्ही कमी कराल, तेवढा मला वाटत नाही कुठल्याच मेडिसिननी होईल. त्यामुळे जर योगा तुम्ही आज कराल तर उद्या चालून तुम्ही फिट राहाल. एक्झॅक्टली तेच आपण सुरुवातीला बोललो होतो की योग करणं हा म्हणजे बँकेत पैसे टाकण्यासारखं आहे, उत्तम आरोग्यासाठी केलेली ती एक साधना आहे. धनश्री मॅम, याला जोडून माझा पुढचा प्रश्न असा आहे की भारत ही येणाऱ्या काळामध्ये मधुमेही म्हणजे डायबिटीजच्या पेशंट्स आणि हाय ब्लड प्रेशरच्या पेशंट्सची एक प्रकारे कॅपिटल बनत चाललेली आहे. योगाच्या माध्यमातून आपण या डिझिजेसना कसं थांबवू शकतो? मधुमेहासाठी आपण बघतो की इन्सुलिन जास्त वर्क करतं, तर त्याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जे आहे ते पोटावरचे आसन तुम्हाला करावे लागतील. हाय बीपी मध्ये काय होतंय, आपला जो श्वास आहे तो वाढतोय, आपली जी लेवल आहे ब्लड प्रेशरच्या याच्यामध्ये हाय बीपी आणि लो बीपी. पण आजकाल आपण प्रमाण बघतोय की काही जणांना हाय बीपी पण आहे आणि लो बीपी पण आहे. मग अशा वेळी त्यांनी काय करायला पाहिजे, तर माझं सगळ्यात पहिले राहील की डॉक्टरांचा सल्ला किंवा जे प्रोफेशनल योगा स्टुडिओज असेल तिथे जाऊन तुम्ही करायला पाहिजे. कारण आपण बघतो कुठे पण तुम्हाला योगा भेटेल, पण प्रोफेशन ठिकाणी जर तुम्ही जाल तर प्रॉपरली तुम्हाला कोणता करायला पाहिजे आणि कुठला नाही हे तिथे सांगितलं जाईल. जर तुम्हाला बीपी आहे तर पोटावरच्या आसनांमध्ये आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की धनुरासन हे बेस्ट आहे किंवा पश्चिमोत्तानासन हे खूप चांगले असणार. पण प्रत्येकाच्या एजनुसार त्याचे टाइम लिमिट्स पण असतात. आता मी जर म्हटलं एखाद्या 75 वर्षाच्या माणसाला की तुम्ही हे आसन 2 मिनिटं मेंटेन करा, तर मला वाटेल त्याला कुठे ना कुठे तो त्रास होईल. पण ती सुरुवात तुम्ही 5 सेकंड पासून करा, मग असं वाढत वाढत त्याला टाइम मध्ये वाढवा. कारण प्रत्येक आसनाला एक टाइम लिमिट दिलं आणि त्या टाइम लिमिट पर्यंत जर तुम्ही ते आसन केलं तर त्याचा बेनिफिट होतो. तसंच आपण हाय बीपी बघतो, तर हाय बीपी मध्ये मी बघितलं की बरेच जण कपालभाती करतात. शक्यच नाही की तुम्हाला हाय बीपी आहे आणि तुम्ही कपालभाती करताय म्हणजे तुम्ही तुमचा श्वास जो आहे तो अजून वाढवत आहे. तर त्याच्यानुसार जर तुम्ही बघाल तर त्याचे साईड इफेक्ट्स आहे. तर म्हणून मी सांगेल की ज्यांना मधुमेह त्यांनी पश्चिमोत्तानासन, त्याच्यानंतर तुम्ही दोन्ही आसन याच्यावरती सांगेल, पश्चिमोत्तानासन करा, भुजंगासन करा, धनुरासन करा, सेतुबंधासन करा, काही प्राणायाम्स आहे भ्रामरी करा, त्याच्यानंतर उज्जयी प्राणायाम पण एक चांगला आहे, त्याच्यानंतर अनुलोम विलोम जो सगळ्यांना माहिती आहे बेसिक प्राणायाम आहे. अनुलोम विलोम तुम्ही आपल्या लाईफस्टाईल मध्ये वाढवा की त्याचा खूप जास्त बेनिफिट तुम्हाला या दोन्ही पण बिमाऱ्यांवरती होईल. खूपच छान. असं सगळे रोग असे झटक्यात नाहीसे झाले असंच मला वाटलं धनश्री मॅम बोलत असताना. पण आता या कार्यक्रमात वेळ झाली एका लहानशा ब्रेकची. आपण भेटूया या विश्रांतीनंतर. तर मंडळी, ब्रेक नंतर आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आपण चर्चा करतो आहोत आरोग्यासाठी योग साधना या विषयावर नागपूरच्या योगपटू धनश्री लेकुरवाळे यांच्यासोबत. धनश्री मॅम, पुढचा माझा एक प्रश्न थोडासा रिलेव्हंट आहे. योगाचा दैनंदिन जीवनात जेव्हा समावेश करावा आपण असं म्हणतो, तेव्हा एक काही आपण सेट बनवू शकतो का, किंवा असं एक पॅकेज आपण काही करू शकतो का की जे दैनंदिन जीवनात केलंच पाहिजे, रोज हे करायलाच हवंय?
मी सांगेल प्रत्येकाला की बघा, दैनंदिन जीवनामध्ये ज्यांना स्पेशली जर काही हेल्थ इश्यूज असतील तर त्यांनी मॉर्निंगला योगा करा. त्याच्यानंतर प्रत्येकाने कमीत कमी 3 किलोमीटर चाला. की योगासोबत मी ती पण तुम्हाला गोष्ट सांगेल की दोन्ही गोष्टी जर तुम्ही बॅलन्स कराल, कारण फक्त योगा केल्याने तुम्ही सुदृढ राहाल असं मी 100% म्हणणार नाही. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फूडवरती तुम्ही काय खात आहे याच्यावर पण लक्ष द्यायचं आहे. नंतर स्लीप अवर्स पण असतात, हे पण खूप मॅटर करतात. ॲटलिस्ट 6 to 7 अवर्स प्रत्येकाने ही झोप घेतलीच पाहिजे. फूड झालं, स्लीप झालं, त्याच्यानंतर वर्कआउटमध्ये तुम्ही योगा करा, त्याच्यानंतर थोडे जॉगिंग किंवा वॉकिंग करा, कारण प्रत्येकाकडनं जॉगिंग किंवा रनिंग शक्य नाही. मग त्यांनी ॲटलिस्ट थोडं 3 किलोमीटर चाला. काही जण ज्यांना गुडघ्यांचे त्रास असतील तर मी म्हणेल की त्यांनी जॉगिंग वॉकिंग न करता स्लोली जितकं आरामात चालता येईल थोडं, काही पहिले 1 किलोमीटर हार्डली तुम्ही स्टार्ट करा, पण हळूहळू करून ते वाढवा. आता त्याच्यामध्ये एक योगाची सायकल कशी असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आम्ही आमच्या ज्या क्लब्समध्ये घेतो त्यानुसार मी तुम्हाला सांगेल. पहिले झोपून उठल्यानंतर लगेच आपली जी बॉडी असते ती स्टीफ असते, त्याला कुठेतरी आपल्याला फ्लेक्झिबल पहिले करावं लागेल, रिलॅक्स करावं लागेल मसल्सला. त्यासाठी तुम्ही पहिले एक्सरसाइज करा. एक्सरसाइज नंतर सूर्यनमस्कार हे सगळ्यात बेस्ट आहे तुमची बॉडी ओपनिंगसाठी. तर मी म्हणेल की प्रत्येक वयात कुठला पण वय असेल, तुमचा वयोगट असेल, तुम्ही सूर्यनमस्कार करा. त्याच्यानंतर आसनांचा अभ्यास करा. आसनांचा अभ्यास झाल्यानंतर किंवा इन बिटवीन तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगवरती पण मी थोडं वर्क म्हणेल प्रत्येकाने करायला पाहिजे. आपल्या ॲब्स असेल किंवा आर्म्स असतील, प्रत्येकाने थोडं याच्यावरती पण लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग प्राणायाम, मेडिटेशन आणि सगळ्यात शेवटी किंवा स्टार्टिंगला ओंकार जप. कारण बघा भरपूरदा असतं की आपल्याकडे इतका वेळ नाही की आपण मेडिटेशन करू, पण ॲटलीस्ट स्टार्टिंगला 5-10 ओंकार आणि शेवटी 5-10 ओंकार तो कुठे ना कुठे आपल्या बॉडीमध्ये खूप इफेक्ट करून जाईल. तर मी म्हणेल की ही जर तुम्ही असं एवढं जरी फॉलो केलं, 1 तास तुम्ही प्रत्येकाने दिला तरी पण सफिशियंट आहे. पुढचा प्रश्न माझा असा आहे की कुठल्या वयाच्या लोकांनी कसा योग करावा? लहान मुलांनी वेगळं काही करावं का, किंवा वयस्करांनी आणखीन काही करावं का? बघा, याला मी सांगेल की लहान मुलं आपण बघितलं तर चंचल असतात, है ना. त्यांना जर मी म्हटलं अगदी 4-5 वर्षाच्या मुलांना की आपल्याला मेडिटेशन करायचंय, तर मला वाटत नाही ते मुलं मेडिटेशनला लगेच बसतील. पण चंचलता दूर करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर पहिले आसनांचा अभ्यास त्यांच्याकडून करून घेतला पाहिजे की जेणेकरून ते फोकस बनतील. त्यांचं एज असं असतं लहान मुलांचं की त्याच्यामध्ये त्यांना कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. हे आपल्या एका वयानंतर आपल्याला कॉन्सन्ट्रेशनची गरज नाही, तितकी फोकस हे करायची गरज नसते, पण या वयामध्ये त्यांना आठवण राहायला पाहिजे. कारण भरपूरदा मी मुलं बघितले आहे की अभ्यास करतात आणि लगेच विसरून जातात. मग त्याच्यासाठी यांना फोकस असणं किंवा त्यांचं जे काही वाचलंय ते लक्षात ठेवण्यासाठी वेगळे योगाभ्यास असतात. तर त्यांच्यासाठी लहान मुलांचा हा योगा जो असतो तो टोटली वेगळा असतो. पण एका वयानंतर आपण कशावरती वर्क करायला पाहिजे, तर आपण आपल्या ब्रीदिंग एक्सरसाइज. कारण आपण एक एक्झाम्पल आपण बघूया कासवाचं. त्याचा जो लाईफ स्पॅन आहे तो जास्त आहे, मोर दॅन 200 इयर्स. तर का बरं? कारण की तो जो श्वास घेतो आणि श्वास सोडतो, ती जी गती आहे श्वासाची ती खूप जास्त स्लो आहे, त्यामुळे त्याचा लाईफ स्पॅन जो आहे तो जास्त असतो. तर आपण आपला लाईफ स्पॅन जर वाढवायचा असेल, कारण प्रत्येकाला एका वयानंतर सुदृढ लाईफ जगायला जास्त आवडेल, कारण त्याच्यामध्ये मी म्हणेल की मग जर तुम्ही प्राणायामचा जर डेली अभ्यास केला तर तुम्हाला खूप बेनिफिट राहील. आणि त्याच्यासोबत तुम्ही मेडिटेशन करा, कारण चिडचिड वाढते एका वयानंतर, तर त्याच्यासाठी तुम्ही प्राणायाम करा, मेडिटेशन करा आणि त्याचबरोबर आसनांचा सुद्धा अभ्यास करा. हे खूप छान आहे. पण याच्यात ना एक मुद्दा असा आहे की आजकाल व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी नावाचा एक प्रकार झालेला आहे. फेसबुकवरती, व्हॉट्सॲपवरती, सोशल मीडियावरती खूप मेसेज आणि सगळेच योगगुरू असल्यासारखे मेसेजेस असतात. त्याविषयी तुम्ही काय सांगाल आणि काय टिप्स द्याल आमच्या प्रेक्षकांना? आम्ही म्हणेल की बघा, कुठल्याच याच्यावरती सोशल मीडिया असेल, यूट्यूब असेल, आपण बघतो की जो तो उठून सुटून कुठे गार्डनमध्ये जातो किंवा कुठे जातो आणि तो आपला रील्स बनवायला, ट्रेंड एक आहे जो रील्सचा सध्या ट्रेंड आहे. पण मी म्हणेल की बघा, तो जो व्यक्ती आहे तो खरंच क्वालिफाईड आहे का, किंवा त्या पर्सनला तितकं नॉलेज आहे का, सगळ्यात पहिले हे जाणून घ्या आणि मगच त्याच्याकडे जा. किंवा कुठला पण तुम्हाला रील छान वाटतंय, किंवा आपण बघतो बऱ्याचदा मी बघितलंय की एका एज नंतर लोक काय करतात ना, डॉक्टरकडे जायला कंटाळा येतात म्हणून ते याच्यावरती यूट्यूबवरती टाकतात की माझं फॉर एक्झाम्पल आता आपण बीपी बद्दलच बोललो, हाय बीपी साठी कुठला योगा योग्य राहील. पण मला सांगा की तो खरंच तेवढा नॉलेजेबल नसेल तर तो चुकीच्या वेळी पण तुम्हाला सांगू शकतो. किंवा तुम्ही एका स्टुडिओमध्ये जाऊन योगा करणं
त्यावेळी याचं जो कुठला इन्स्ट्रक्टर राहील त्याचं लक्ष राहील की तुमच्या याच्यामध्ये काय चेंजेस होत आहे. ते यूट्यूब किंवा इंस्टाग्रामनी बघून तुमच्याकडे होणार नाही. तुम्ही फॉर एक्झाम्पल मी मगाशीच दिलं की तुम्ही कपालभाती करायला लागले आणि तुम्हाला सडन चक्कर आला, तर युट्यूबवाला तो लगेच उठून तुम्हाला सांगणार नाही की त्यावेळी तुम्हाला काय करायचंय. म्हणून मी सांगेल की युट्यूब किंवा जी कुठली सोशल मीडिया आहे त्याच्यावर तुम्ही 100% प्लीज विश्वास ठेवू नका. तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवा किंवा तुम्ही कुठल्याही स्टुडिओमध्ये जाऊन बघा, चेक करा की याला खरंच तितकं नॉलेज आहे का. ते तुम्ही तिथे चेक करू शकत नाही आणि मग जाऊन त्या प्रोफेशनल व्यक्तीकडे जाऊनच तुम्ही आसनांचा अभ्यास करा. क्वालिफिकेशन खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याशी संबंधित माझा पुढचा प्रश्न असा आहे की शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये योगाचे क्लासेस किंवा योग एक विषय म्हणून इन्क्लूड व्हायला हवा आहे का? मी म्हणेल हा झाला पण आहे, पण खूप दुःख वाटतं या गोष्टीचं की पीटी मध्ये योगा आल्यानंतर असं होऊन जातं की कुठल्या तरी हिस्ट्रीवाला टीचर म्हणेल की आज योगा न करता मला तो पिरियड द्या, तो वेळ द्या. पण मला वाटतं की जेवढं आपण बाकी सब्जेक्ट्सला महत्त्व देतो तितकंच मुलांच्या हेल्थवरती पण आपण महत्त्व दिलं पाहिजे. कारण आपण बघतो छोट्या छोट्या गोष्टींनी आजकालचे जे मुलं आहेत ते खूप लवकर टेन्शन घेतात आणि आपण बघतो की सुसाईड केसेस ज्या आहेत त्या सध्या वाढतात आहे. काही झालं तरी मला चॉकलेट नाही दिलं त्यांनी पण करतात. आपण पेपरमध्ये बघतो की खूप जास्त या घटना त्या वाढल्या आहे. तर योगा जर तुम्ही त्यांच्याकडून मुलांकडनं 1 तास का होईना, ठीक आहे, जर कुठल्या शाळेमध्ये पॉसिबल नसेल, महाविद्यालयामध्ये पॉसिबल नसेल, तर तुम्ही ॲटलिस्ट 30 मिनिट्स तरी योगाचं सेशन घ्या आणि डेली जर घ्याल तर नक्की त्या मुलांना बेनिफिट होईल. आमच्याकडे एक एक्झाम्पल होतं. आपण कोविडमध्ये बघितलं भरपूर मुलांच्या जॉब चालल्या गेल्या, मुलांना त्या यानी अपॉर्च्युनिटी आल्या नव्हत्या किंवा जे मुलं कोविड पास आउट आहे त्या मुलांना तितकं व्हॅल्यू दिल्या गेली नाही नंतर. तर यामध्ये काय झालं ना, मुलांची चुकी तर नव्हती की कोविड आला त्यांच्या याच्यामध्ये. काही मुलांच्या फायनल एक्झाममध्येच इंजिनिअरिंगचे मी बघते की इंजिनिअरिंगच्या मुलांमध्ये काय झालं, फायनल एक्झाममध्ये अगदी कोविड आल्यानंतर ऑनलाईन एक्झाम झाल्या, तर त्याच्यानंतर तो कोविड पास आउट असंच त्याच्या पुढे म्हटलं गेलं. तर याचे साईड इफेक्ट्स मुलांमध्ये काय झालं ना, मुलांनी टेन्शन घेतलं कारण जॉबमध्ये बॅच बघितल्या जात होत्या की कोविड पास आउटची बॅच आहे का, तर त्या मुलांना जितकं प्रेफरन्स दिला गेला नाही. तर अशा वेळी आमच्या इथे एक मुलगा आला होता, आशिष नाव होतं त्या मुलाचं. त्या मुलाने इतकं जास्त मेंटली स्ट्रेस घेऊन घेतला की त्या स्ट्रेसमुळे त्याच्या बॉडीचे पार्ट्स वर्क करत नव्हते. हळूहळू ते कमी, म्हणजे त्या मुलाला चालता येत नव्हतं. ज्या मुलाला मी अगदी लहानपणापासून बघितलं आहे की तो नॉर्मल आपल्यासारखा एक व्यक्ती होता आणि कोविडमध्ये इतकं टेन्शन त्याने घेतलं आणि त्याच्यामध्ये त्या मुलाचं म्हणजे वॉकिंग करणं सुद्धा किंवा खालून उठणं सुद्धा डिफिकल्ट होतं. एका साईडनी त्याची आई आणि बाबा असे त्याला सपोर्ट देऊन उठवायचे. म्हणजे 21 वर्षाच्या मुलाची या पद्धतीने म्हणजे मी म्हणेल की हालत होणं हे खूप बेकार असतं आपल्या पॅरेंट्ससमोर. तर मुलं इतके जास्त टेन्शन घेतात, तर त्यावेळी मेंटल स्ट्रेसमधून बाहेर निघण्याचं काम जे आहे ते योगाने केलं आणि त्या मुलाला 6 महिन्यामध्ये तो नॉर्मल परत तसा लाईफ जगू शकला. तर मी म्हणेल की शाळांमध्ये जर असलं तर बघा, कारण मला माहिती आहे प्रत्येक मुलगा हा घरी गेल्यानंतर योगा करणार नाही, पण शाळेमध्ये चाललं तर तो 30 मिनिटं का होईना तो त्या माध्यमातून स्टडीज म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टींना बाहेर निघून, आणि घरी गेल्यानंतर मुलं मोबाईल यूज करतात, तर तिथून बाहेर निघून ते कुठे ना कुठे आपल्या फिजिकल आणि मेंटल हेल्थकडे लक्ष दिलं जाईल. आणि खूप चांगली गोष्ट येईल की 30 मिनिटं तरी योगा शाळा आणि कॉलेजेसमध्ये जर केल्या जाईल तर मला वाटतं मुलं नक्की करतील. धनश्री मॅमकडनं ही इन्फॉर्मेशन, अशी माहिती आपण घेतच राहणार आहोत. पण आता आपल्या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका लहानशा विश्रांतीची. तर मंडळी, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रम आरोग्य संपदामध्ये. आज आपल्यासोबत आहेत धनश्री मॅम आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय योगाविषयी. तर मॅम, पुढचा प्रश्न माझा असा आहे की अलीकडे बघतेय की महिलांमध्ये विशेषतः वेगवेगळे डिझीजेस दिसतात आहे, जसं की OCPD आहे किंवा आणखीन काही. तर याविषयी योग कसं काम करेल किंवा त्यांनी काय करायला हवं आहे? मी म्हणेल की जो योगा आहे त्याच्यामध्ये खूप बेनिफिट आहे. जे तुम्ही म्हणताय की महिलांमध्ये खूप जास्त पिरियडच्या प्रॉब्लेम्स खूप जास्त झाले, PCOD असेल, PCOS असेल, हे खूप कॉमन झालं आहे. आणि मी म्हणेल फक्त महिलांमध्ये नाही तर स्टार्टिंग ज्यांना पिरियड्स येत आहे त्यांना पण सुद्धा हा मुलींना प्रॉब्लेम होता. आणि ही खूप, मला वाटतं की मुलींना खूप असं लाईटली घेतात या गोष्टीला, पण हा अगदी लाईट घेण्याचा विषय नाही आहे. कारण त्यांना आता वाटतं की ठीक आहे होऊन जाईल, किंवा मुली घाबरतात घरी सांगायला की आई मला असं होतंय. पण मला वाटतं की हे मुलींनी सांगायला पाहिजे. आपण बघतो की आपली जी लाईफस्टाईल झाली आहे, मुलींची जी लाईफस्टाईल झाली आहे, कारण प्रत्येक जण आज जे आहे त्यांना फास्ट फूड खायचं आहे. यंगस्टर मुलींमध्ये हा प्रमाण खूप जास्त आहे की
काही झालं, आज फेस्टिवल काही पण असेल तर ठीक आहे, पण प्रत्येक दिवशी त्यांना जर फास्ट फूड खायची जर सवय असेल तर त्याचं रूपांतर हे अशा बिमाऱ्यांमध्ये होते आणि PCOD आणि PCOS मी म्हणेल हे खूप जास्त प्रमाणात वाढतंय. काही आपण बघतोय कोविडच्या आधीच बघा, आपण बघतो की 5 वर्षाआधी जे होतं तर 5 वर्षाआधी PCOD आणि PCOSचे इतकं प्रमाण नव्हतं, पण आता काही 5 वर्षांनंतर सडन हे PCOD आणि PCOSचं प्रमाण वाढतंय. याच्यामध्ये काय करायला पाहिजे महिलांनी, तर सगळ्यात पहिले मी म्हणेल की तुमची लाईफस्टाईलमध्ये जे तुम्ही फूड खाताय, घरचं अन्न हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ज्या आजकालच्या मुली त्यांना फास्ट फूड खायचं आहे किंवा ओबेसिटी आपण बघतो, जर आपण हेल्दी असेल तर मला वाटतं की वर्कआउट करा, योगाभ्यास करा. आणि योगाला जर तुम्ही 1 तास दिला तर मला वाटत नाही कुठलीच मेडिसिन तुम्हाला घ्यावी लागेल. आपल्या क्लबमध्ये सुद्धा मी खूप सगळे असे एक्झाम्पल बघितले, छोट्या छोट्या मुली आहे 8वीत 9वीत असताना सुद्धा जर त्यांना PCOD आणि PCOS होत आहे तर हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण याचं तुम्हाला आफ्टर मॅरेज खूप जास्त तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट्स दिसतील. तर ते जर आतापासून जर तुम्हाला कंट्रोल करायचे असेल किंवा तुम्हाला वाटत आणि या गोष्टीमुळे जर PCOD PCOS नंतर तुम्हाला चिडचिड पण खूप वाढते. कारण भरपूर मुली मी बघितले आहे की ज्यांना पिरियड जे आहे ते 1.5 वर्षानंतर येतात. हो. आता मला सांगा, जी मंथली सायकल जी तुमची आहे आणि ती अगदी सडनली जर 1.5 वर्षानंतर येतात आहे आणि ती सायकल मग फक्त 10-15 दिवस किंवा नॉर्मली जी असते ती आपली सायकल 5 ते 7 दिवसांची जी नॉर्मली आपण जी म्हणतो ती असायला हवी, पण ती न राहता तुम्हाला 1 महिना जर पिरियड्स येत आहे तर हे का बरं होत आहे, तर हे सगळं PCOD आणि PCOS मुळे किंवा तुमच्या लाईफस्टाईलमुळे. तर सगळ्यात पहिले मी महिलांना म्हणेल की आपलं लाईफस्टाईल चेंज करा. स्ट्रेसमुळे पण हे सगळ्या गोष्टी होतं किंवा भरपूर आजकाल आपण बघतोय की 32 एजमध्ये पण आपल्याला पिरियड जातात, मेनोपॉज खूप लवकर येत आहे. तर त्याचं रिझन पण हे आहे. त्यामुळे जर तुम्ही योगा कराल तर मेंटली तुम्ही खूप रिलॅक्स राहाल. त्याच्यानंतर जी मंथली सायकल असते ती प्रॉपर मंथली होण्यासाठी तुम्हाला खूप हेल्प करेल. आणि त्याच्यानंतर मी सगळ्यांना म्हणते प्लीज फास्ट फूड खाऊ नका, कारण आपल्याला ते छान वाटतं खाताना पण त्याचे साईड इफेक्ट्स जे आहे ते खूप जास्त आहे. आणि एका एजमध्ये जर तुम्हाला वाटत आहे की माझी ओबेसिटी ही जास्त आहे तर प्लीज त्याला कंट्रोल करा आणि कंट्रोल करण्यासाठी योगाभ्यास करा. कारण जी जर कंट्रोल झाली तर डेफिनेटली तुमची जी मंथली सायकल आहे ती बरोबर राहील आणि PCOD PCOS मला वाटत नाही की तुम्हाला होईल. त्यामुळे डेली दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक मुलीनी आणि प्रत्येक महिलांनी योगा हा 1 तास तुम्ही स्वतःसाठी द्यायलाच पाहिजे. खरंच खूप पॉझिटिव्ह थॉट्स धनश्री मॅम तुम्ही दिले. याला जोडून एक तर ओबेसिटीचा तुम्ही विषय मांडला तो, आणि दुसरा की सततचं बैठं काम, तासनतास एका जागी बसणं आणि त्यात पुन्हा हातात स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर वेअरेबल डिव्हाइसेस, तर ह्या सगळ्याचा मिळून पण ओबेसिटीवरती इफेक्ट होतोय. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? या सगळ्यांचं ना मी म्हणेल की ओबेसिटी तर होतच आहे, पण आपण बघतो की बॅक पेन, हो, याच्यामुळे बॅक पेन पण खूप जास्त वाढलाय. सिटिंग आहे, आपल्याला माहिती आहे की सिटिंग होत आहे. जर तुम्ही बॉडी मुवमेंट नाही कराल तर डेफिनेटली ओबेसिटी ही वाढत जाते. आणि आपण महिलांमध्ये बघतो की लोअर पार्टला ओबेसिटी ही जास्त लगेच वाढली जाते. तर त्याच्यासाठी मी सिम्पली तुम्हाला सांगितलं 30 मिनिट्स वॉक्स ॲटलिस्ट तुम्ही करा. नंतर आसनं करा. आसनांमध्ये पण तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे पण लक्ष द्या. या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुम्ही कराल तर खूप बेनिफिट आहे. प्लस जो आता मॅमनी सांगितलं की चेअरमध्ये कंटिन्यू बसल्यानंतर तुम्हाला बॅक पेन पण हे सगळ्यात जास्त मी बघते की बॅक पेन पण होत आहे. त्याच्यासाठी सिम्पली काही आसनं आहे, तुम्ही बॉडीला ट्विस्टिंग करा. सिटिंगमध्ये बसल्या बसल्या मी म्हणेल की असं ट्विस्ट जर तुम्ही केलं तरी पण ते बेनिफिट्स आहे. किंवा सूर्यनमस्कार आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. आता आपण ऑफिसमध्ये सूर्यनमस्कार नाही करू शकणार, पण बसल्या बसल्या तुम्हाला सिम्पली तुम्ही जर असे बसले आहे तर तुम्ही ब्रीद इन करून तुम्ही बॅक बेंडिंग करा. त्याच्यामध्ये तुम्ही मान मागे घेऊन जा. तर त्यामध्ये काय होईल ना, बॅक बेंडिंग झाल्यानंतर तुमचा जो स्पायनल कॉर्ड आहे ज्याच्यावर ताण आला आहे तो रिलॅक्स होण्यामध्ये हेल्प होईल. किंवा मी तुम्हाला ट्विस्टिंग सांगितली, एक हात तुम्हाला इथे ठेवायचा, दुसरा हात तुमच्या बॅक साईडला ठेवायचा. ती फुल ट्विस्ट म्हणजे मान जी आहे ती बॅक साईडला जाईल. तिथे काही सेकंड 10 सेकंड होल्ड करा. मग सेम तुम्ही दुसऱ्या बाजूला होल्ड करा. त्याचबरोबर फ्रंट बेंडिंगला पण आपण तितकं महत्त्व देऊ, कारण बॅक केल्यानंतर तुम्हाला फ्रंट बेंडिंगला पण तितकं महत्त्व द्यायचं आहे. तर परत ब्रीद इन करायचं आणि ब्रीद आउट सोबत तुमच्या हाताने तुमच्या पायाला टच करण्याचा प्रयत्न करायचा, जितकं होईल तेवढं. तर तुम्हाला हे छोटे छोटे जे तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा करू शकता आणि जे तुमची बॅक पेनिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो डेफिनेटली सॉल्व्ह होईल. पण याच्यामध्येच तुम्हाला मी सांगेल किंवा तुम्ही घरी गेल्यानंतर काही आसनं पण करू शकता. तर आपण जे म्हणजे बेड आसन आपण आता सध्या ट्रेंडमध्ये खूप जे जास्त सुरू आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेडवरती सेतुबंधासन करता येईल. त्याच्यानंतर बॉडी ट्विस्टिंग आहे, त्याच्यानंतर कॅट अँड काऊ पोझिशन आहे, पवनमुक्तासन पोझिशन आहे. या छोटे छोटे जे आसने अगदी बेसिक आसने
आसन आहे ते तुम्ही झोपण्याच्या पूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर करा. कारण बघा, झोपण्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की 2 तासाचा गॅप असू द्या, नाहीतर लगेच जेवण केलं आणि मॅमनी सांगितलं की आम्हाला योगा करायचं तर असं करू नका. तर जेवण झाल्यानंतर 2 तासाच्या गॅप नंतर हे तुम्ही आसनं, जे बेसिक आसनं आहे ते तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचं ओबेसिटी प्लस तुमचं बॅक पेनवरती त्याचं बेनिफिट होईल. इन ऑल धनश्री मॅम आपल्याला हे सांगतात आहे की एक शिस्त आपल्याला रोजच्या जीवनाला ही लावूनच घ्यायची आहे आणि त्यामध्ये योग साधना हा आपल्या जीवनाचा, दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवून टाकायचा, एक रुटीन योग असला पाहिजे. मॅम याच्यात पुढचा प्रश्न माझा असा आहे की एक्झॅक्टली जेव्हा आपण योग करतो किंवा योगाचा विचार जरी करतो तरी एक पॉझिटिव्ह वाईब आपल्याला स्वतःला जाणवते. काय करायला हवं की त्याच्यामध्ये ती कन्सिस्टन्सी राहील किंवा नियमितपणे योग केला जाईल, याच्यासाठी काय करायला हवं? बऱ्याच जणांना असं वाटतं की योगा हा खूप बोरिंग आहे. म्हणजे फॅक्ट आहे हा, मी बघते की मॅम योगा आणि ते पण 7 दिवस. मी म्हणतच नाही कोणाला की 7 दिवस करा, पण ॲटलिस्ट 5 दिवस तर योगा करा. आता योगा जर तुम्हाला बोरिंग वाटत असेल तर त्यासाठी काय करायला पाहिजे? आपण बघतो की खूप सगळे व्हेरिएशन्स आले योगामध्ये. जसं आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये करून घेतो तो रिदमिक योगा, आर्टिस्टिक योगा, त्याच्यानंतर असे खूप व्हेरिएशन्स आहे. जर तुम्ही तेच सेम आसन, मी म्हणेल की सेम आसन तुम्हाला 8 दिवस किंवा 7 दिवस नाही करायचे आहे, तर ते आसन न करता तुम्हाला व्हेरिएशन्स ऑफ आसन, जसं फॉर एक्झाम्पल मी धनुरासन म्हटलं, तर धनुरासनला पण फ्लोमध्ये करायचं असतं विथ रिदमिक योगा, म्हणजे ज्याच्यात डान्स पण करता येईल. आता डान्स प्लस योगा जर मी कोणाला करायला तर ती मजा एक वेगळी असेल. तर असं व्हेरिएशन्स ऑफ योगा असतं, ते जर तुम्ही कराल तर मला वाटतं जे तुमचं नियमितपणे योगा हा तुम्ही केलाच जाईल. आणि त्याच्यानंतर धनुरासनचं जे मी एक्झाम्पल देतो ते धनुरासनमध्ये व्हेरिएशन्स ऑफ धनुरासन आहे. पहिल्या दिवशी 1 साईड धनुरासन, म्हणजे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स ऑफ धनुरासनमध्ये पहिले एका साईडचं, मग दुसऱ्या बाजूंचं, मग दोन्ही पायांनी आणि हातांनी ग्रीप करून धनुरासन. असं धनुरासनमध्ये जर मी म्हटलं तर मी 5 ते 7 व्हेरिएशन्स करू शकते. तर व्हेरिएशन्स ऑफ आसन तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला ते बोर वाटणार नाही. नवीन नवीन गोष्टी शिका आणि जर डान्स प्लस योगा किंवा असं काहीतरी वेगळं करत राहाल तर डेफिनेटली जो नियमितपणा आहे मी म्हणेल तो नक्की राहील आणि तुम्हाला योगा बोरिंग वाटणार नाही. बोरिंग कधी वाटेल जेव्हा मला वाटतं भरपूर जण फक्त प्राणायाम करतात त्यावेळी त्यांना बोरिंग वाटतं, पण व्हेरिएशन्स जर तुम्ही करत जाल तर तुम्हाला खूप मजा येईल. आणि जेव्हा तुम्ही सकाळी योगा केल्यानंतर दिवसभर तुम्हाला जर बॉडी रिलॅक्स वाटत आहे तर मला वाटतं की खूप चांगलं तुम्हाला मजा येईल त्या आसनांमध्ये. आणि जर बॉडी रिलॅक्स वाटत आहे, बॉडीमध्ये अगदी लाईट वेट वाटत आहे दिवसभरामध्ये, तर नक्की तुम्हाला नेक्स्ट डे पण वाटेल नाही मला काल छान वाटलं योगा करून, मग मी उद्या पण करायला पाहिजे. हे ज्या दिवशी तुमच्या मनात येईल ना, नक्की तुम्ही नियमितपणे योगा तुमच्या दैनंदिन लाईफमध्ये कराल. सेल्फ मोटिवेशनचा हा एक मंत्र आहे धनश्री मॅमने दिलेला. आपण आणखी असंच त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, पण आता आपल्या कार्यक्रमात वेळ झाली एका लहानशा ब्रेकची, तेव्हा भेटूया या ब्रेकनंतर. मंडळी, आरोग्य संपदा या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे या लहानशा ब्रेकनंतर. आरोग्यासाठी योग साधना या विषयावर आज आपण बोलतोय धनश्री लेकुरवाळे यांच्यासोबत. चला तर आपली चर्चा पुढे नेऊया. धनश्री मॅम, पुढचा प्रश्न असा आहे की योगाचे कोणकोणते प्रकार आहेत? आता जसं तुम्ही रिदमिक योगा एक सांगितलं, असे आणखी कुठले प्रकार आहेत? ज्यावेळी आम्ही इंटरनॅशनल लेवली प्रेझेंट करायला जातो तेव्हा रिदमिक योगा, आर्टिस्टिक योगा, आर्टिस्टिक पेअर, रिदमिक हा आम्ही पेअरमध्ये करतो. त्याच्यानंतर फॉरवर्ड बेंड, बॅक बेंड, ट्रेडिशनल योगा, असं खूप डिफरंट टाईप्स ऑफ योगा आहे जे आम्ही इंटरनॅशनल लेवलवरती परफॉर्म करत असतो. ओके, आणि पॉवर योगा पण यातलाच एक भाग आहे का? मी म्हणेल पॉवर योगा आणि योगा हा नियर अबाउट सेमच आहे, फक्त त्याला व्हेरिएशन्स आपण दिल्या गेल्या आहे ज्याच्यामध्ये आपण होल्डिंग सोबत आपण ते करतो. पण माझ्या लाईफमध्ये मी महत्त्वाचे देते ते असतं ट्रेडिशनल योगाला, जो आपला मूळ योगा आहे त्याला मी बेस, कारण जर बेस तुमचा जर चांगला असेल तर मला वाटलं तुम्ही कुठला पण योगा करा तर तुम्ही करू शकता, पण बेस हा महत्त्वाचा आहे, तो ट्रेडिशनल योगामध्येच तुमचा बेस बनेल. अर्थातच ट्रेडिशनल योग हा शब्द ऐकल्यानंतर सुद्धा पहिला शब्द जो मनात येतो तो आहे अष्टांग योग. त्याविषयी आम्हाला सांगा.
अष्टांग योग मी म्हणेल सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण मी माझ्या लाईफमध्ये अष्टांग योग फॉलो करते. त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. आपण बघा जे अष्टांग योगमध्ये 8 अंग जे सांगितले गेले आहे ते खूप महत्त्वाचे आहे. आणि प्रत्येक मी असेल किंवा तुम्ही असेल किंवा जी आपली म्हणजे तुम्ही सगळेजण जे बघत आहेत, मला वाटेल की मी प्रत्येकाला सांगेल की अष्टांग योग तुम्ही फॉलो करा. यम आपण लाईफमध्ये फॉलो करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर नियम आता फॉर एक्झाम्पल आपण ट्रॅफिक नियमच बघू, आपल्याला माहिती असून सुद्धा आपण तोडतो. तर डेफिनेटली जर आपण गाडी चालवताना आपण नियम तोडतोय तर आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो. तसंच आपल्या बॉडीसोबत पण असतं. जसं फॉर एक्झाम्पल माझ्या बॉडीला जर मी चांगलं ठेवेल तर डेफिनेटली माझी बॉडी लाईफ टाईम मला भरपूर वर्ष सपोर्ट करेल. असंच तुम्ही काही नियम आहे जे आपल्या लाईफमध्ये लावायला पाहिजे आणि नियम जर तुम्ही फॉलो कराल तर डेफिनेटली तुमची प्रकृती आहे ती छान राहील. फॉर एक्झाम्पल आता मी एक्झाम्पल देते. मला खूप स्वीट आवडतं, ॲक्च्युली खरंच मला स्वीट खूप आवडतं. जर माझ्यासमोर व्हेरिएशन्स ऑफ जर स्वीट ठेवले आहे आणि मला इतकं छान की वाव हे म्हणजे मला नंतर भेटेल की माहिती नाही, पण मी जर सगळंच जर खाल्लं तर डेफिनेटली नेक्स्ट डे मला त्याचा त्रास होईल. जर मी सगळं स्वीट खाऊन घेईल तर मला काय करायला पाहिजे, माझ्या लाईफमध्ये मी नियम लावेल की नाही आज मला इतकंच खायचं आहे, इतकंच पोर्शन मला गोड खायचं आहे. मला किती पण आवडत असेल किंवा तुमच्या आवडीचं कुठली पण भाजी जर तुमच्या पुढे आली तर मला ती पूर्ण नाही संपवायची आहे. किती प्रमाणात काय करायला पाहिजे हे आपण बॉडीला नियम लावाल तर तुमची बॉडी खूप जास्त प्रमाणात तुम्हाला ती सपोर्ट करेल. आणि त्याच्यानंतर आसन. कुठलं पण बघा मेडिटेशन करण्याच्या पूर्वी सुद्धा तुमची जी बॉडीची चंचलता आहे, तुम्हाला बॉडीला फ्लेक्झिबल बनवायचं असेल तर आसन खूप हेल्प करतात. आता कुठला पण जर आपण रोग बघतो ना तर जितकं तुमचं स्पायनल कॉर्ड हे जितकं रिलॅक्स राहील तितकी तुमची बॉडी चांगली राहील. तर त्याच्यासाठी आसनांचा अभ्यास तुम्हाला जसं भुजंगासन झालं, तुम्हाला नॉर्मली हे भुजंगासन माहिती आहे, माउंटेन पोज माहिती आहे, हे जे बेसिक आसनं आहे तुम्ही त्याचा सुद्धा अभ्यास केला. किंवा तुम्हाला जर कुठले आसनं जर माहिती नसतील तर सूर्यनमस्कार हे सगळ्यांना माहिती आहे. आणि जर तुम्ही सूर्यनमस्कार 11 जरी घातले तर मला वाटतं त्याचा बेनिफिट तुम्हाला चांगला होईल. त्याच्यानंतर प्राणायाम. मी तुम्हाला मगाशी कासवाचं उदाहरण दिलं. आपल्या प्राणायामामध्येच त्या वर्डमध्येच दिलं आहे प्राणावर आपला कंट्रोल करणं म्हणजे प्राणाचा आयाम. तर याच्यामध्ये जर आपण प्राणायामामध्ये आपलं ब्रीद इन आणि ब्रीद आउटवरती कंट्रोल केलं तर भरपूर गोष्टी सॉल्व्ह होत जातात. आपल्याला जेव्हा चिडचिड होते त्यावेळी बघा तुम्ही आपलं ब्रीद इन थोडंसं वाढून जातं है ना. तर हायपर झाल्यानंतर ब्रीदिंग कंट्रोल करणं. किंवा आपण मुन्नाभाई MBBS मूवी बघितलाय की टेन्शन आल्यानंतर तुम्हाला हसायचंय म्हणजे तुम्ही कंट्रोल करताय स्वतःला. तर कंट्रोल करण्यासाठी ब्रीद इन आणि ब्रीद आउट खूप वर्क करतं. त्यामुळे आपण जितकं स्लो ब्रीद इन आणि जितकं स्लो ब्रीद आउट करू तितकं आपला लाईफ स्पॅन तर वाढेल, पण तितकं भरपूर सगळ्या गोष्टीपासून तुम्ही निगेटिव्ह थॉट्सपासून मी म्हणेल दूर जाल. त्याच्यानंतर यम आसन नंतर तुम्ही आहार आपण जर बघितलं तर आहार पण प्रत्याहार जे आपण म्हणतो ते पण महत्त्वाचं आहे लाईफमध्ये. त्याच्यानंतर आलं ध्यान आणि धारणा. आता प्रत्येक जण मी बघते की भरपूर लोकांना ध्यान आणि धारणामधला फरकच माहिती नाही आहे. आपण मेडिटेशन आपण बघतो की सगळीकडे मेडिटेशन करायलाच पाहिजे, पण मेडिटेशन लगेच सहजासहजी मला वाटत नाही होतं. कारण मेडिटेशनसाठी तुम्हाला खूप सगळी तपश्चर्या लागते. तुम्ही सडन बसले आणि मी मेडिटेशन लागलं किंवा 10 मिनिटात मेडिटेशन संपलं असं कधीच होत नाही. त्याच्या आधी तुम्हाला मेडिटेशनच्या आधी तुम्हाला ध्यान आणि धारणा तुम्हाला पहिले करावं लागेल. म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल आपल्यासमोर इथे एक ग्लास ऑफ वॉटर आहे तर मी पूर्ण फोकस त्या ग्लासकडे करेल आणि त्या ग्लासमध्ये इतकं मी फोकस करेल की मी पूर्ण आपलं मन तिथेच लावेल आणि त्याच्यानंतर मला माहिती पण पडणार नाही की तो ग्लास आहे. म्हणजे मी तल्लीन झाली आपल्या याच्यामध्ये, तर त्याला म्हटलं जातं मेडिटेशन, ज्याला आपण ध्यान म्हणतो. आणि तो त्याच्या आधीपर्यंत जी प्रोसेस आहे की मी फोकस लावतच आहे तर त्याला मेडिटेशन आपण म्हणत नाही, त्याला म्हणतो आपण धारणा. तर सगळ्यात पहिले तुम्हाला कुठलं पण देव तुमचा असेल, जसं आपण गणपतीवरती आपण ती हे लावू शकतो, मेडिटेशन करू शकतो. कुठल्या पण देवाला किंवा कोणाला तुम्ही मानत असेल तर त्या वस्तूवरती तुम्ही सुरुवात करा. ते इझी आहे. कारण भरपूर जणांनी मला हा प्रश्न विचारला की मेडिटेशन करताच येत नाही. तर मी म्हणेल पहिले मेडिटेशन हा नंतरचा पार्ट आहे, पहिले धारणा आहे. तर तुम्ही एका जागेवर एका वस्तूवरती फोकस करा आणि ज्या दिवशी तुम्ही तल्लीन होऊन जाल बऱ्याच वेळापर्यंत ती तुमचं मेडिटेशन राहील. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही याल तर मला वाटेल तो एक वेगळा अनुभव तुमच्यामध्ये राहील. आपली बॉडीमध्ये तुम्ही खूप सगळे चेंजेस बघाल. तर सुरुवात ही कुठल्या पण वस्तूपासनं करा किंवा कुठल्या पण देवापासनं करा ज्याला तुम्ही खूप जास्त मानता आणि इतकं तल्लीन होऊन जा त्याच्यामध्ये की त्याच्यानंतर तुम्ही वापस आल्यानंतर जो अनुभव राहील तो खूप वाववाला राहील. आणि जो प्रत्येक
प्रत्येक जण मला वाटतं ज्यांनी फील केला असेल ना तो खरंच सांगेल की मेडिटेशन लाईफ तुमची चेंज करून देतं. त्याच्यामुळे हा एक मेडिटेशन झाला. सेकंड एक मी बेसिक मेडिटेशन मी सांगेल तुम्हाला. आपल्याला प्रत्येकाला ओमकार माहिती आहे, ओम जप माहिती आहे, अ उ म असं आपण त्याला म्हणतो. तो डायरेक्ट ओ असा कधीच नसतो. बऱ्याचदा मी बघितलं की जेव्हा ओमकार म्हणतात ओ असं म्हणतात, पण इट्स नॉट अ ओ, इट्स अ उ म. म्हणजे जो म चा उच्चार आहे, तुम्ही बघा की म चा उच्चार म्हटल्यानंतर आपल्या इथे व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि ते जे व्हायब्रेशन्स आहेत त्याच्यावर पण तुम्ही फोकस करून मेडिटेशन करू शकता. हे अगदी लहान मुलं पण हे करू शकता. आम्ही मजाक मस्तीमध्ये लहान मुलांकडून हे ओमकार करून घेतो, पण त्यांना आम्ही किती पण सांगितलं की याचे इतके बेनिफिट्स आहे, 4 किंवा 5 वर्षाच्या मुलाला ते कळणार नाही, पण ओमकार जप त्यांच्याकडून 21दा करून घेणं हे एक मेडिटेशनचाच पार्ट आहे, ज्याला आपण प्रणव ध्यान म्हणतो. आणि त्याच्यानंतर जर कुठला मुलगा किंवा मुलगी स्टडी करेल तर त्याचा फोकस पण राहील. त्यामुळे आपला जो म चा उच्चार आहे 21दा म्हटल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती फक्त बघा, तुम्ही फोकस करा की तुम्हाला बॉडीमध्ये कुठे कुठे तो म चा उच्चार फील होत आहे आणि त्या बॉडी पार्टवरती तुम्ही फोकस करा. तर नक्की हे एक बेसिक मेडिटेशन आहे जे मला वाटलं कुठला पण एज ग्रुप असेल जर तुम्ही हे कराल तर ओमकारचे पण खूप जास्त बेनिफिट्स आहेत. खूप छान ही चर्चा सुरू आहे, पण आता कार्यक्रमात वेळ झाली आहे एका लहानशा ब्रेकची. तेव्हा भेटूया या ब्रेक नंतर. मंडळी, ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात आणि धनश्री मॅम सोबतची चर्चा पुढे नेऊया. मॅम, एक इंडियन म्हणून, एक भारतीय ज्यांना योगाची परंपरा ही आपल्या आपोआपच लाभलेली आहे, असं म्हणून जेव्हा भारताला रिप्रेझेंट करतात तेव्हा विदेशात काय अनुभव येतो, त्या खेळाडूंचं काय रिॲक्शन्स असतात? योगा म्हटल्यानंतर इंडियन गेम, नो डाऊट कुठला पण इंटरनॅशनल प्लेअर असेल तो बघताना होता हा इंडियन प्लेअर आहे, म्हणजे हा योगाचाच मेन आहे डेफिनेटली. कारण एक वेगळी मजा असते जेव्हा आपण फॉरेनर्स सोबत योगा कॉम्पिटिशन खेळतो, तो एक वेगळा अनुभव असतो. कारण आपण बघितलंय की जापान, चायना ऑलिम्पिक्समध्ये सुद्धा त्यांचं खूप चांगलं मेडल्स असतात. आणि ॲज अ योगा प्लेयर आपल्याला बघायचं असतं की आपण चांगलं आहे की फॉरेनर्स. तर मला वाटतं की तिथे कुठेतरी आपण मूळ गेम हा आपल्या असल्यामुळे तर मला वाटतं कुठेतरी बेनिफिट्स होतात आणि त्याचा नक्की फायदा आपल्याला तिथे होतो जेव्हा आपण खेळत असतो. त्याचबरोबर मी एक अजून बघितलंय की इंडियन्स कुठला पण योगा इन्स्ट्रक्टर असेल किंवा योगा प्लेअर असेल तर त्याची व्हॅल्यू जेव्हा आपण फॉरेनमध्ये जातो तर खूप जास्त वाढते. कारण मेन मूळ जो आहे योगा तो इंडियामधला आहे आणि इंडियामुळे असल्यामुळे आपल्या इंडियनची व्हॅल्यू हे फॉरेनर्सच्या इथे किंवा कुठल्या पण फॉरेन कंट्रीजमध्ये स्पेशली म्हणजे US ला खूप जास्त आहे. त्यामुळे बघितले गेले आहे की जे इंडियातले लोक आहेत ते फॉरेनमध्ये जाऊन जेव्हा योगा शिकवतात तेव्हा ते फॉरेनर्स सुद्धा तेवढ्या इंटरेस्टनी ते करतात. कारण आपल्याला प्रत्येक छोटी छोटी आपल्याला टेक्निकल पासून तर प्रत्येक गोष्ट ही माहिती आहे किंवा आपण पातंजल योगसूत्र असेल किंवा प्रत्येक ठिकाणी आपण ते वाचल्या गेल्या, त्याच्यामुळे आपल्याला जे नॉलेज असतं किंवा आपण जो अभ्यास केला असतो तो खूप वेगळा असतो कम्पेअर टू त्यांच्यापेक्षा. पण आता आपण बघतो की त्या लोकांना सुद्धा योगामध्ये खूप इंटरेस्ट येतोय, ते सुद्धा आपल्या इथले जे बुक्स आहेत ते वाचतात. पण मला वाटतं की योगा आहे तर नक्की इंडियनची व्हॅल्यू ती सगळ्यात जास्त आहे. धनश्री मॅम, आम्ही असं ऐकलंय की तुम्हाला बाकीच्या देशांमधून पण काही ऑफर्स होत्या, ते काय होतं? मी जेव्हा इंटरनॅशनली रिप्रेझेंट केलं तर मला बेस्ट ऑफ बेस्ट हा अवॉर्डसुद्धा भेटला आहे आणि अशा प्लेयर्ससोबत मी फाईट केलं आहे की ज्यांना कंटिन्युअसली वर्ल्ड चॅम्पियन डिक्लेअर आहे किंवा वर्ल्ड चॅम्पियन त्याच्याकडे किताब होता. तर त्यावेळी माझं जे स्टार्टिंगला जेव्हा माझ्याकडे सगळे बघितलं जात होतं तर फर्स्ट टाईम मी खेळत आहे ते म्हणून नाही बघितलं जातं, कारण की बऱ्याचदा टायनंतर मी इंडियासाठी गोल्ड मेडल घेतलं होतं. तर त्यावेळी मला अशा भरपूर फॉरेन कंट्रीजमधनं अपॉर्च्युनिटी आल्या होत्या की तुम्ही ॲज अ योगा इन्स्ट्रक्टर म्हणून आमच्या इकडे या आणि किंवा आमच्या इथनं रिप्रेझेंट करा. पण माझं एक होतं की ज्या मातीमध्ये मी घडली आहे तर तिथल्याच लोकांना मला किंवा तिथल्याच मुलांना मला तयार करायचं आहे आणि मी जसे इंटरनॅशनल खेळत आहे तसंच मला त्या मुलांना सुद्धा इंटरनॅशनल प्लेयर्स बनवायचं होतं. त्यामुळे अपॉर्च्युनिटी भरपूर सगळ्या फॉरेनकडनं आल्या होत्या, पण माझं एकच होतं की जे काही आजपर्यंत मिळवलं आहे ते भारतामुळेच मिळवलं आहे, आपल्या देशामुळेच मी एवढं काही करते आहे आणि जे नाव आहे धनश्री लेकरू आहे ते भारत
म्हणूनच रिप्रेझेंट व्हावं पुढे सुद्धा, आणि माझ्या इथून जे इन्स्टिट्यूटमध्ये जे मुलं निघेल ते सुद्धा माझ्यासोबतच असे भारतासाठी रिप्रेझेंट करावं, ते माझं होतं की इंडियासाठीच सगळं काही करायचं आहे. हा खूपच स्फूर्तिदायक आणि देशभक्तीपर अनुभव आहे. धनश्री मॅम, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल? मी सांगेल की प्रत्येकाने योगा करा, पण कुठला पण योगा असेल तर पहिले डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा कुठल्या तरी एखाद्या चांगल्या पर्सनकडे जाऊन तुम्ही हे करा. आणि बघा, मोबाईल्स सगळीकडेच आहे. 24 तास तुम्ही मोबाईल घेऊन राहू शकत नाही. किंवा लहान मुलं आपण बघतो की त्यांना आता आफ्टर कोविड तर ते मुलं नुसतं आपल्याला मोबाईलमध्ये दिसतात, पण मोबाईल सोडून 1 तास तुम्ही ग्राउंडमध्ये या. कुठला पण व्यक्ती असेल, मोबाईलच्या दुनियेतून बाहेर निघून जर तुम्ही स्वतःसाठी अर्धा तास किंवा 1 तास दिला, आणि मैदानी कुठला पण गेम असेल, बघा जर तुम्हाला योगा जर आवडत नसेल तर मी म्हणेल तुम्हाला डान्स आवडत असेल तर डान्स करा, तुम्हाला म्युझिक आवडत असेल तर म्युझिक करा, पण कुठली पण ॲक्टिव्हिटी पण मोबाईलला सोडून तुम्ही जर कराल तर नक्की तुम्ही सुदृढ राहाल. आणि जर तुम्ही सुदृढ आहे तर मी म्हणेल की भारताची प्रगती आहे ती खूप चांगली होईल. कारण सगळ्यात जास्त आपण बघतो की आपण खूप आता हळूहळू करून आपण खूप छान प्रगती करतो आहे, पण त्याच्यामध्ये वाटा हा प्रत्येक नागरिकाचा आहे. आणि यावर्षी आपला 21 जूनचं ठरलंच आहे की वन अर्थ वन हेल्थ. जर तुम्ही सपोर्ट कराल तर मला वाटते भारत पुढे जाईल आणि आपण खूप चांगली प्रगती करू. आणि जो यावेळचं जे थीम आहे त्याला आपण जर सपोर्ट केला तर नक्की आपण खूप चांगलं कार्य कराल. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही वेळात वेळ काढून आज या कार्यक्रमात आलात आणि इतकं छान आमच्याशी चर्चा केली. तुमच्या पण येणाऱ्या प्रोजेक्टसाठी आमच्या सगळ्या टीमकडून तुम्हाला खूप शुभेच्छा. तर मंडळी, आज आरोग्य संपदा या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वप्रथम मी आभार मानते धनश्री मॅमचे की त्या वेळात वेळ काढून आल्या आपल्या स्टुडिओमध्ये आणि इतकी छान माहिती आम्हाला दिली. यासाठी खरोखर आपले मनापासून आभार. थँक्यू सगळ्यांना.